नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर। तर आजचा पायथन प्रोग्रामिंग सिरीजचा आहे डे नंबर 10 आणि आजच्या दिवशी आपण शिकणार आहे लिस्ट आणि टपलवरचे काही बेसिक प्रोग्राम घेणार आहे। म्हणजे की आता जो आपली रिव्हिजन आहे ती क्वेश्चन थ्रू जास्त झाली पाहिजे। म्हणजे नेक्स्ट याला आपण जास्त जसं डिक्शनरी सेट झालं त्या गोष्टी शिकण्यासाठी आधीचे जर कन्सेप्ट चांगले स्ट्रॉंग असेल तर पुढच्या गोष्टी पण काय क्वेश्चन थ्रू आपले स्ट्रॉंग होत जातील आणि तुमचे नवीन नवीन गोष्टी पण तुम्हाला क्वेश्चन थ्रू शिकण्यासाठी मिळतील। तर काही क्वेश्चन आणलेले जसे लिस्टच्या बेसिसवर काही बेसिक आहे, काही थोडे वेगळे प्रॉब्लेम आहे रिअल लाईफ एक्झाम्पल बेस, तसंच टपलच्या बेसिसवर पण काही बेसिक क्वेश्चन घेतलेले आणि रिअल लाईफ एक्झाम्पल पण मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर सगळ्यात पहिलं बघा की आपलं जे पहिला क्वेश्चन आहे तो काय आहे, क्वेश्चनचे काही सोल्युशन पण मी इथं ॲड केलेले, पण आपल्याला सोल्युशन फक्त अंडरस्टँडसाठी समजायचे, त्याला ॲक्च्युअलमध्ये आपण इम्प्लिमेंटेशन पण करून बघणार आहे। जसं की आता काय क्रिएट अ लिस्ट 5 फ्रूट्स अँड प्रिंट इट। आता हा क्वेश्चन तर खूप इझी, लिस्ट बनवणं म्हणजे काय रे, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये तुम्हाला ज्याची लिस्ट बनवायची ते टाकणं, एक व्हॅरिएबलचं नाव देणं आणि त्याला काय करणं, प्रिंट करणं। जसं की आता काय ॲपल, बनाना, मँगो, ग्रेप्स, ऑरेंज, हे काय झाली आपली पूर्ण काय झाली ही कलेक्शन आहे, खूप सारे वेगवेगळे फ्रूट्स आहे, त्या फ्रूट्सचं कलेक्शन आहे आणि ते कलेक्शन कुठे स्टोअर केलं मी, फ्रूट्स नावाच्या व्हॅरिएबलमध्ये, आणि त्याची लिस्ट काय केली, फ्रूटची लिस्ट इथं मी प्रिंट करायचा प्रयत्न केला। तर सिम्पली याला कसं करशाल तुम्ही, आपलं VS कोड आहे त्याला ओपन करायचं, VS कोडला ओपन केल्यानंतर काय सगळ्यात पहिलं आपलं 9.py, आता कोणता डे आहे आपला 10, आणि हे ना व्यवस्थित तुम्ही करत चाला माझ्यासोबत प्रॅक्टिस पण, 10.py। नंतर इथं काय केलं मी सगळ्यात पहिलं की आपल्याला क्वेश्चन काय होता की 5 फ्रूट्सची तुम्हाला काय बनवायची, लिस्ट तुम्हाला बनवायची। तर मी काय केलं FRUITS फ्रूट्स इज इक्वल टू लिस्ट कशी बनवता रे, आपण लिस्ट बनवतो आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये, आणि जी लिस्ट आहे त्याच्यामधले कोणकोणते होते, जसं की ॲपल झालं, ॲपल नंतर अजून काय होतं, कोणती स्ट्रिंग होती दुसरी, ॲपल 5 घ्यायचे होते ना आपल्याला, मँगो, त्याच्यानंतर काय मँगो नंतर काय ग्रेप्स, नंतर काय ग्रेप्स नंतर काय, ग्रेप्स नंतर तुम्ही घेतलं समजा की मला आता ग्रेप्स मँगो झालं, ग्रेप्स झालं, ॲपल झालं, तुम्ही अजून काय घेऊ शकता, बनाना, नंतर काय बनाना नंतर अजून काय घेऊ शकता तुम्ही, ऑरेंज, असे 5 प्रकारचे फ्रूट घेतले आणि त्या फ्रूटला काय करायचे तुम्हाला प्रिंट करायचे। तर प्रिंट करायचं तर सिम्पली काय करा, तुम्ही ज्या व्हॅरिएबलमध्ये लिहिलेले, कोणत्या व्हॅरिएबलमध्ये लिहिलेले फ्रूट्स, तर त्या फ्रूट्सला काय करा तुम्ही फक्त प्रिंट नावाच्या फंक्शनमध्ये टाका। याला जर मी रन केलं तर काय सगळी लिस्ट आपली काय इथं प्रिंट होईल, ॲपल, मँगो, ग्रेप्स, बनाना, ऑरेंज, सगळे काय झाले आपले इथं प्रिंट झाले। तर लिस्टला सिम्पली प्रिंट कसं करायचं हे पण मी एक क्वेश्चन रिव्हिजन थ्रू घेतोय आलं। नंतर अजून काही फंक्शन आहे, जसं की ॲक्सेस द फर्स्ट, थर्ड अँड लास्ट एलिमेंट फ्रॉम द लिस्ट, म्हणजे की तुम्हाला एक लिस्ट दिली आहे, जसं की पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर अशी एक लिस्ट आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, फर्स्टवाला, थर्डवाला आणि काय आणि लास्टवाला हे काय करायचे तुम्हाला ॲक्सेस करायचे। तर याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलं होतं इंडेक्सिंगच्या बेसिसवर पण मी एक कन्सेप्ट घेण्याचा प्रयत्न केला आहे। जसं की आपली लिस्ट आहे, ही काय एक लिस्ट आहे, याची इंडेक्सिंग कशी होती रे, 0 1 2 3 4, अजून एक इंडेक्सिंग कशी पॉसिबल आहे याची, -1 -2 -3 -4 -5। आता ज्यांनी हे लिस्टचं लेक्चर बघितलं नाही त्यांच्यासाठी थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो, किंवा त्यांना निगेटिव्ह इंडेक्सिंगची कन्सेप्ट जरी माहीत असेल तरी काय ते लगेच करू शकता, पण ज्यांना माहीत नाही त्यांनी काय करा, तो लिस्टवाला व्हिडिओ बघा आणि मग हा व्हिडिओ बघा आलं त्यांना। जसं आता काय 0 1 2 3 4 हे काय झाले आपले सगळे एलिमेंट इथे स्टोअर झाले। नंतर आता मी काय केलं, निगेटिव्ह इंडेक्सिंग -1 -2 -3 -4 आणि -5। आता मला काय करायचं आहे, मला हे बघायचं की फर्स्ट त्यांनी काय सांगितलं, फर्स्ट सिटी प्रिंट करा, तर फक्त काय करायचं, सिटीचा त्याचा इंडेक्स काय रे 0 घेऊ शकता किंवा -5 घेऊ शकता आलं ना, किंवा तुम्ही सिटीज 2 म्हणजे काय आपल्याला थर्डवाली सांगितले ना त्यांनी, थर्डवाली म्हणजे कोणती रे, 1 2 3 नागपूर मला प्रिंट करायचं, नागपूरचा इंडेक्स काय 2 किंवा -3 तुम्ही घेऊ शकता आलं ना। लास्ट सिटी काय रे, लास्ट सिटी एक तर तुम्ही -1 घेऊ शकता किंवा 4 घेऊ शकता आलं ना। तर तुम्हाला काय करायचं, इंडेक्सिंगनुसार काय करायचं, त्या स्पेसिफिक पोझिशनवर जाऊन तो इलिमेंट काय त्याला प्रिंट कसं करता, त्या व्हॅरिएबलचं नाव ज्याच्यामध्ये तुम्ही काय करा पुरं कलेक्शन स्टोअर केलेलं आणि त्याच्यासोबतच तुम्हाला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय पास करायला लागतो, त्या जे आपल्याला प्रिंट करायचं आहे त्याचा इंडेक्स 0, पुणे प्रिंट करायचं त्याचं इंडेक्स काय 0 मी तर पास केलं, मुंबई मला प्रिंट करायचं किंवा नागपूर मला प्रिंट करायचं तर त्याचं इंडेक्स काय 2 मी पास केलं। मला लास्टवाला पाहिजे, लास्टवाला म्हणजे काय कोल्हापूरचा लास्ट इंडेक्स काय -1 किंवा 4, तिथं मी पास केलं आणि आपलं काय इथे प्रिंट झालं, काय आपलं इथे प्रिंट झालं। तर सिम्पली आता मला काय करायचं आहे, या क्वेश्चनचं इम्प्लिमेंटेशन तुम्हाला करून दाखवायचं आहे। इथं बघा काय
आपला हा पहिला क्वेश्चन झालेला आहे, याला मी इथून काढून टाकतो कारण एक स्क्रीन एक वेल फॉर्मॅटमध्ये आपल्याला दिसलं पाहिजे. आपला क्वेश्चन काय आहे की क्वेश्चन असं होतं की ठीक आहे चला आपण आता ॲपल, मँगो, ग्रेप्स, बनाना आणि ऑरेंज किंवा सिटीजच्या बेसिसवर क्वेश्चन आपला हाच होता ना की लिस्ट ऑफ सिटीजमधून तुम्ही काय करा हे प्रिंट करा. मग याला मी काढून टाकतो सिटीज. मग याच्यासाठी काय केलं सिटीज नावाचं एक काय व्हॅरिएबल बनवून घेतलं. तुम्हाला जे नाव द्यायचं ते नाव द्या. त्या सिटीजमध्ये सगळ्यात पहिले कोणतं आहे आपलं पुणे, नंतर कोणतं आहे नाशिक, नंतर काय आहे मुंबई, नंतर काय मुंबई, नंतर काय मुंबई, नंतर नागपूर. सगळे महाराष्ट्रामधलेच शहरं घेतो आपण. अजून ठीक आहे चला चार झाले. आता 4 यांचे काय करायचं आपल्याला 4 यांना काय करायचं इंडेक्सिंगनुसार प्रिंट करायचं. प्रिंट कसं करणार आहे मी प्रिंट करेल मला काय करायचं आहे प्रिंट तुम्हाला सांगितलं की त्याने काय फर्स्ट सेकंड आणि थर्ड किंवा सगळे प्रिंट करून टाकू चालेल. तर कसं प्रिंट करता कसं ॲक्सेस करता सिटीज डॉट किंवा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण काय टाकतो 0 आपण टाकतो डॉट नाही घेत बघा. नंतर काय केलं प्रिंट काय केलं रे मी प्रिंट घेतलं मी सिटीज काय 0 नंतर काय 1 तर 1 इथं मी पास केलं. नंतर काय प्रिंट काय सिटीज इथं काय केलं मी सिटीज आणि काय मला 2 पण पाहिजे. आता त्यांनी जेवढे सांगितले तेवढे तुम्ही करू शकता. प्रिंट मला काय लास्टवाला पाहिजे तर लास्टवाल्यासाठी मी एक करू शकतो की मी काय पास करू शकतो 0 1 2 3 मी पास करू शकतो किंवा -1 पण पास करू शकतो. तर मला काय करायचं आता -1 मी इथे टाकून देतो म्हणजे काय लास्टवाला आपला प्रिंट होऊन जाईल. तर सिम्पली मी काय केलं इथे याला प्रिंट केलं. तर पहिलं बघा 0वर काय आहे पुणे, 1वर काय आहे नाशिक, 2वर काय आहे मुंबई आणि -1 म्हणजे लास्टवर काय आहे तुम्ही याला 3 घेऊ शकला असता किंवा -1 घेतलं. -1 म्हणजे काय लास्टवाला आपल्या इथे प्रिंट झालेलं समजलं. तर हे झालं की सेकंडवाला क्वेश्चन की ॲक्सेसिंग कसं करतो मी म्हणजे प्रत्येक कॉन्सेप्टला टच करण्याचा प्रयत्न केला एक इझी क्वेश्चन थ्रू. असं नाही की क्वेश्चनची टाईप व्हरायटी बघायला गेलं तर खूप जास्त आहे पण आता तुमची एक प्रॅक्टिस आणि रिव्हिजन होऊन जावं म्हणून मी इझी लेवलचे क्वेश्चन घेतले आलं ना. आणि आता दुसरा क्वेश्चन आहे की फाइंड द सम ऑफ ऑल एलिमेंट इन अ लिस्ट. आता बघा या क्वेश्चन थ्रूच तुम्हाला एक नवीन कन्सेप्ट समजली. समसाठी ना बाकीच्या लँग्वेजमध्ये खूप सारं लॉजिक आहे खूप साऱ्या गोष्टी पण पायथॉनमध्ये तुम्हाला डायरेक्टली काय आहे इनबिल्ट फंक्शनॅलिटीज आहे. जर तुम्हाला सम करायचं आहे एखाद्या गिवन कलेक्शनचं नंबरचं कलेक्शन आहे त्याचं तुम्हाला सम करायचं ते सिम्पली काय करा तुम्ही सम जे डायरेक्ट इनबिल्ट फंक्शन दिलेले बघा. बाकीच्या लँग्वेजमध्ये कसं लिहिता याला बाकीच्या लँग्वेजमध्ये तुम्हाला सी लँग्वेज जर ज्यांनी शिकून आले तर सममध्ये काय करतो आपण 0 टाकतो नंतर फॉर लूप लावतो मग त्याच्यामध्ये सम इज इक्वल टू सम प्लस आय असं करून मग समला प्रिंट करतो आपण. इंडेक्सिंगनुसार एक पोझिशनवर जाऊन चेक करतो. तो एक काय म्हणू शकता तुम्ही एक मॅन्युअल वे झाला. पण आपल्याला आता काय करायचं आहे आपल्याला जर पायथॉन देतं इनबिल्ट फंक्शनॅलिटी त्याचा वापर पण करायचा ना. आपल्याला कोणतं फंक्शन आहे रे सम नावाचं डायरेक्ट इनबिल्ट फंक्शन आहे. कोणत्याही व्हॅरिएबलमध्ये तुम्ही नंबर स्टोअर केलेले नंबर्स नावाच्या व्हॅरिएबलमध्ये सम त्याच्यामध्ये काय पास करायचे तुम्ही नंबर पास करायचे आणि नंबर मी कुठे स्टोअर सम जे येईल ते टोटल मी कुठे केली टोटलमध्ये स्टोअर केली आणि लास्टला टोटलला काय केलं फक्त प्रिंट करून दिलं आलं. तर तुम्हाला दोन्ही वे सांगितले मी. एक म्हणजे की आपला एक मॅन्युअल वे ज्यांनी सी लँग्वेज केलेली आहे त्यांना समजेल आता पण काही गरज नाही. मी आता सी लँग्वेज इथं टाकत नाही कारण काही नाही शिकले राहते काही नाही शिकले राहत. मी काय केलं नंबर नावाचं एक व्हॅरिएबल घेतलं. या नंबर नावाच्या व्हॅरिएबलमध्ये काय करतो मी एक कलेक्शन घेतलं जसं की 10 20 30 40 आणि 50 असे 5 नंबर घेतले. या 5 नंबरचं काय करायचं मला सम काढायचं. तर सम करण्यासाठी मी एक टोटल नावाचं व्हॅरिएबल घेतलं किंवा डायरेक्टली मी काय करू शकतो रे प्रिंट काय करेल सम ऑफ काय जे नंबर आहे त्या नंबरला काय केलं मी त्यांचं सम डायरेक्टली मला प्रिंट करून द्या. तुम्ही जेव्हा याला प्रिंट करशाल तर सम बघा काय आलं 150 आलं. बघायचं 10 30 आणि 30 60 आणि 40 किती झाले 100 आणि 50 150 म्हणून आपला आउटपुटमध्ये रिझल्ट काय आला 150 आपला रिझल्ट आलेला आहे. समजलं. हा झाला क्वेश्चन नंबर किती 3 होता. आता नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो कोणता बघा की ॲड अ न्यू एलिमेंट युझिंग अपेंड. आता ज्यांनी माझं लेक्चर बघितले लिस्टमधलं त्यांना कळेल की अपेंड एक मेथड होती ज्याने आपण एक न्यू एलिमेंट ॲड करू शकत होतो. जसं की मॅथ सायन्स इंग्लिश आहे तर तुम्ही काय केलं सब्जेक्टमध्ये तुम्ही स्टोअर केलेले काय केलं हिस्ट्री जर केलं तर तुम्ही अपेंड किंवा हिस्ट्री जर केलं आणि ते सब्जेक्ट डॉट अपेंडला किंवा सब्जेक्टला परत प्रिंट केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये मॅथ सायन्स
आणि इंग्लिश आणि त्याच्यानंतर तुम्हाला लास्टला काय दिसेल जो तुम्ही ॲड करता अपेंडद्वारे काय तुम्ही लास्टला तुम्ही ॲड करता. मग हिस्ट्री कुठं जाईल तुमचा लास्टला तुम्हाला दिसेल. तुम्ही असेल सर याला इम्प्लिमेंट करून दाखवा काय येतं आउटपुट आम्हाला बघू द्या. जसं की हा काय एक हे काय त्यांनी असं सांगितलं नाही स्पेसिफाय नाही केलं काय आपण डायरेक्ट काय 10 20 30 40 50 आणि याच्यानंतर काय करायचं मला 60 काय करायचं आहे ॲड करायचं. कुठं ॲड करायचं रे नंबर कुठं ॲड करायचं आहे या नंबरला तर मला परत प्रिंटच करायचं आहे. पहिल्यांदा जेव्हा प्रिंट केलं तेव्हा काय पहिल्यांदा जेव्हा प्रिंट केलं 10 20 30 40 50 एवढे प्रिंट झाले. आता मी काय करतोय याला काय करतोय नंबर डॉट अपेंड काय करायचं मला 60 त्याच्या पुढे ॲड करायचं आहे. आणि या नंबरला काय करतो मी परत प्रिंट काय करतो नंबरला प्रिंट करतो. तर आता बघा काय येईल आता काय येईल ते बघायचं. आता बघितलं काय येतं पहिल्यांदा 10 20 30 40 50 पहिल्या याच्यात काय 10 20 30 40 50 आणि तुम्ही जो नवीन ॲड केला आहे तो कुठं जाऊन इन्सर्ट होतो त्या लिस्टच्या लास्टला जाऊन इन्सर्ट होतो. म्हणजे 10 20 30 40 50 आणि 60 कुठं जाऊन होतो त्या लिस्टच्या लास्टला जाऊन इन्सर्ट होतो. तर हे झालं काय लिस्टमध्ये अपेंड ऑपरेशन आपण कसं परफॉर्म करतो. क्वेश्चन नंबर 4 झाल्यानंतर क्वेश्चन नंबर 5 असा आहे की रिमूव्ह वन एलिमेंट फ्रॉम द युझिंग रिमूव्ह फंक्शन. आता अपेंडच्या खालीच रिमूव्ह होतं. ज्यांनी जी चांगली आता नोट्स रिव्हिजन केलेले आहे किंवा नोट्स तुम्ही साईडला ओपन करून बसले असेल तर लगेच बघा काय केलेलं आहे मी तिथं काय केलेलं आहे रे. समजा हा एक गिवन ॲरे रेड ब्ल्यू ग्रीन येलो आपले काय गिवन ॲरे. आता मला काय करायचं आहे की एक ग्रीन आहे ना हा ग्रीन याला मला नाही ठेवायचं रिमूव्ह करायचं. तर काय करा तुम्ही कलर्स डॉट रिमूव्ह आणि जो ग्रीन आहे ना तो इथं पास करून द्यायचा आणि परत कलर्सला प्रिंट करून बघा तुम्हाला लगेच दिसेल की तो कलर्स काय ग्रीन काय आपला तिथून निघून गेलेला असेल. आलं ना. ते सिम्पली काय करायचं आहे मला सिम्पली काय करायचं आहे की जसं मी अपेंड केलं आहे आता मी पहिल्यांदा काय करतो हे नंबर इथं मी प्रिंट करून घेतो. आता मला काय करायचं माहिती का हा 30 ना हा 30 आम्हाला लागत नाही. मग मी काय केलं माहिती का नंबर डॉट रिमूव्ह काय केलं मी तो 30 ना तो काढून टाका मला नाही पाहिजे होतं 30 किंवा स्ट्रिंग असेल तर डबल कोट्समध्ये लिहिलं असं. आता इथं काय नंबर आहे तर डायरेक्ट मी पास करून दिलं आणि प्रिंट काय करा परत त्या नंबरला प्रिंट करा. म्हणजे मला दोन्ही वेळेस दिसेल काय झालेलं आहे नेमकी काय दोन्ही वेळेस काय झालेलं आहे ते दिसेल मला. तिथं बघा 10 20 30 40 50 आणि 10 20 30 40 50 तर आपली ओरिजिनल लिस्ट आहे. पण मी काय केलं नंबर डॉट रिमूव्हनी 30 हा रिमूव्ह करून दिला तर माझी नवीन लिस्ट काय झाली रे 10 20 30 तर गायब झाला. म्हणजे 10 20 40 आणि 50 म्हणजे काय आपण रिमूव्ह केल्यामुळे काय झालं तो स्पेसिफिक नंबर तिथून काय झाला डिलीट आपला झालेला आहे. काय स्पेसिफिक नंबर काय झाला डिलीट आपला झालेला आहे. समजलं आलं ध्यानात. तर हे झालं आपलं किती क्वेश्चन झाले क्वेश्चन बघा आता आपले 5 क्वेश्चन झाले फक्त 12 मिनिटामध्ये 5 क्वेश्चन झाले. कारण क्वेश्चनची लेवल पण काय दिसतेच तुम्हाला. पण मी काय करतोय की आपल्याला डायरेक्टली ॲडव्हान्स क्वेश्चनवर नाही जम्प करायचं आहे. हळूहळू घेऊ तुमचे आज बेसिक घेऊ. कारण की माझं टार्गेट काय की 1 महिन्यात 1-1.5 महिन्यात तुमचं घ्यायचं आणि सगळ्या गोष्टींना टच करूनच आपल्याला पुढे जायचं आहे. असं नाही की फक्त वरवर शिकून आणि मग पायथन प्रोग्रामिंग एंड झाली हो असं नाही. सगळ्या गोष्टींना काय आपल्याला कंटिन्युअसली मागच्या रिव्हिजन पुढचे लेक्चर मागचे रिव्हिजन. आता मी पाहिजे तर डिक्शनरी पण चालू करू शकलो असतो पण मला नाही. लिस्ट टपलमध्ये गॅप पडला आहे ना जे स्टुडंट रेग्युलर आहे मग त्यांचा लॉस नाही झाला पाहिजे म्हणून मी काय केलं परत एकदा रिव्हिजन करून घेतली. आता काय फाइंड द हायेस्ट अँड लोएस्ट मार्क्स. आता याला सी आणि CPP करायला गेला असता ना तर अजून जास्त टाईम लागला असता. पण तीच गोष्ट जर पायथॉनमध्ये तुम्ही करताय ना डायरेक्टली इनबिल्ट फंक्शन दिलेले आहे. जर तुम्हाला मॅक्सिमम एलिमेंट फाइंड करायचं तर मॅक्स ते व्हॅरिएबल त्याच्यामध्ये पास करा लगेच तुम्हाला मॅक्सिमम एलिमेंट याच्यामधला जो असेल ना तो येऊन लागेल. मिनिमम जर फाइंड करायचं असेल मीन ते मार्क्स तुम्हाला जे पाहिजे तो मार्क्स नावामध्ये जे मिनिमम मार्क्स आहे तुमचे काय होऊन जाईल प्रिंटेड होऊन जाईल. तर सिम्पली ज्या क्वेश्चन आहे त्या क्वेश्चननुसारच आपल्याला काय करायचं आहे सिम्पली. आता मला काय करायचं आहे समजा याला मी नाव चेंज करतो थोडंसं नाव चेंज करतो. मार्क्स नावाचे काय एक व्हॅरिएबल बनवलं. आता मला काय करायचं आहे प्रिंट काय करा तुम्ही माझे ना सगळ्यात मॅक्सिमम मार्क किंवा हायेस्ट मार्क मला प्रिंट करायचे. काय हायेस्ट मार्क मला करायचे हायेस्ट मार्क्स मला प्रिंट करायचे. हायेस्ट मार्क किती याच्यामध्ये मग ते मला तुम्ही म्हणशाल सर मॅक्सचं जे फंक्शन आहे ते पायथॉनमध्ये हाय डिफाईंड मग तुम्ही डायरेक्टली मॅक्स करून आहे ना ते मार्क्स आपले काढू शकता. जसं की प्रिंट काय केलं मी लोएस्ट मार्क्स मी काय केलं मिनिमम मीन काय केलं मार्क्स. तर आता मी काय करतो याला मी करतो मीन आणि मॅक्स हे दोन्ही केलं
तर माझं काय झालं रे, हायेस्ट मार्क्स किती आहे याच्यामध्ये, हायेस्ट मार्क 50 आहे म्हणून मॅक्सिमममध्ये काय दिसलं मला 50. लोएस्ट मार्क किती याच्यामध्ये, लोएस्ट मार्क 10 आहे, तर माझं काय 10 मला तिथे आउटपुटमध्ये दिसलं. समजलं. तर हे झालं काय आपलं मॅक्सिमम आणि मिनिमम कसे फाइंड करता हे पण तुम्हाला कळून गेलं. तुम्ही म्हणशाल सर थोडंसं 2 गोष्टी आम्हाला नवीन शिकायला मिळाल्या, एक म्हणजे सम, एक म्हणजे मॅक्स आणि मिन, असे 3 फंक्शन मला नवीन शिकायला मिळाले. आणि ते पण कसे झाले, क्वेश्चन थ्रू झाले. आता जर मी क्वेश्चनच घेतले असतात तुम्हाला कळालं असतं का, नाही. केलं असतं तुम्हाला कुठेतरी भेटूनच गेलं असतं, पण नाही. पण प्रॅक्टिस हीच काय एक की आहे की ज्याने तुम्ही काय करू शकता, ह्या प्रोग्रामिंगला शिकू शकता. कोणती पण लँग्वेज असो, तुम्ही जेवढे जास्त क्वेश्चन प्रॅक्टिस करशाल तेवढं जास्त तुमचं लॉजिक काय बिल्ड होत राहील. आलं ना. तर 6 नंबरचा क्वेश्चन झाल्यानंतर आता 7 नंबरचा क्वेश्चन काय, सॉर्ट द लिस्ट इन असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. अजून एक नवीन फंक्शन तुम्हाला माहितीचे सॉर्ट फंक्शन. हां मी शिकवलेलं आहे, त्याच्यामुळे नवीन तर नाही म्हणता येणार त्याला. जसं की तुम्हाला एका डेटाला सॉर्ट करायचं आहे, डायरेक्टली काय तुम्ही एक डेटा नावाचं व्हेरिएबल बनवलं किंवा काही पण व्हेरिएबलचं नाव देऊ शकता. त्याच्यामध्ये हा गिवन डेटा आहे, तुम्हाला सॉर्ट करायचं आहे ना, फक्त काय डेटा डॉट सॉर्ट करा. आता हेच जर तुम्ही C आणि C++ मध्ये गेला असताना तिथं काय माहिती का, तुम्हाला डायरेक्टली इनबिल्ट बबल सॉर्ट अशा वेगवेगळ्या कन्सेप्ट इथं पण आहे, पण वेगवेगळ्या कन्सेप्ट लावून आणि मग तुम्हाला ते कम्पेअर करून 2 एलिमेंट घेऊ, एक टेम्पररी व्हेरिएबल घेऊन आणि मग 7-8 लाईनचा कोड गेला असतो तो. पण तेच पायथॉनमध्ये काय आहे, डायरेक्टली डॉट सॉर्ट, म्हणून पायथॉन सगळ्यात इझी आणि इनबिल्ट लँग्वेज मानली जाते. डॉट सॉर्ट केलं ना तुमचं सगळं ॲरे काय होऊन जाईल, सॉर्ट होऊन जाईल. आणि जर तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये करायचं तर एक असेंडिंग ऑर्डरने करून देईल. डिसेंडिंग ऑर्डरने करायचं आणि तुम्ही काय केलं माहिती का, डेटा डॉट सॉर्ट आणि इथं काय करा, रिव्हर्स इज इक्वल टू ट्रू करा. लगेच तुमचा डिसेंडिंग म्हणजे सगळ्यात मोठा नंतर छोटा नंतर छोटा नंतर छोटा असं पण आपलं प्रिंट होऊन जाईल. मला द्या ना, काय करायचं फक्त तुम्हाला. इथं काय केलं, मला आहे ना हा तर ऑलरेडी सॉर्टेड आहे, पण आता मी काय करतो इथं आहे ना 1000, इथं 30, इथं परत काय करतो 40,000, इथं काय करतो 50,000 असं काही पण टाकून देतो. किंवा मी इथं काय केलं 5 टाकला असा थोडा. आता मला इथं काय करायचं, सॉर्ट करायचं. तर मार्क्स डॉट काय केलं मी, मार्क्स डॉट फक्त काय करायचं सॉर्ट, मार्क्स डॉट सॉर्ट केल्यानंतर तुम्ही काय करा, मार्क्सला परत प्रिंट करा. काय करा, मार्क्सला फक्त प्रिंट करा. आता मार्क्सला प्रिंट करा. इथं बघा आपलं काय पूर्ण सॉर्ट झालेलं. सगळ्यात छोटा कोण आहे यांच्यामध्ये 5, त्याच्यानंतर कोणतं त्याच्यापेक्षा थोडा मोठा कोण आहे 10, नंतर कोण आहे 30, नंतर काय 1000, नंतर काय 10,000, नंतर काय 40,000. असे आपले काय पूर्ण ॲरे आपला सॉर्ट झालेलं. तुम्ही म्हणशाल सर मला आहे ना ह्या त्यांना सगळ्यात मोठ्यापासून लहानपर्यंत पाहिजे, काय करा फक्त रिव्हर्स इक्वल टू ट्रू. रिव्हर्स इक्वल टू ट्रू केलं म्हणजे काय, मी इथं जर याला प्रिंट केलं तर बघा सगळ्यात मोठा कोणता आहे यांच्यामध्ये 40,000, नंतर 10,000, नंतर 30, नंतर 10, नंतर 5. तर काय डिसेंडिंग ऑर्डरनी पण झाला आणि काय असेंडिंग ऑर्डरनी पण आपला झालेला आहे. तर 2 किती क्वेश्चन होऊन गेले, 7 क्वेश्चन आपले इथे झालेले. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे की रिमूव्ह 1 आयटम अँड इन्सर्ट न्यू 1. आता लिस्टमध्ये इन्सर्ट आणि एक रिमूव्ह नावाचे 2 फंक्शन आहे. आता मी काय केलं की आयटम्समध्ये ना मला हे पेन, बुक, पेन्सिल, इरेजर अशा खूप साऱ्या गोष्टी आहे. आता मला काय करायचं त्याच्यातून रिमूव्ह करायचं. रिमूव्ह काय करायचं रे, मला समजा पेन्सिल रिमूव्ह करायची, तर तुम्हाला जे रिमूव्ह करायचं जसं नंबरमध्ये रिमूव्ह केलं होतं तसंच पेन्सिल पण मी तर रिमूव्ह करून देईल. किंवा तुम्हाला एखाद्या पोझिशनच्या ऐवजी तुम्हाला एक पोझिशनवर जाऊन स्पेसिफिक पोझिशन जाऊन एलिमेंट इन्सर्ट करायचं. जसं की 2, 0, 1, 2 हे पेन्सिलवर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, इथं जे आता पेन्सिल म्हणजे हा इरेजर पुढे येईल, मग त्याच्या जागी काय करायचं तुम्हाला मार्कर करायचं. तुम्ही याला प्रिंट जर केलं तर तुम्हाला बघा आउटपुट काय मिळतं. सिम्पली मी काय करतो, हे काय करतो आता इथं मिनिमाइज करून देतो. इथं मी काही पण आयटमची एक लिस्ट बनवतो. जसं की काय काय बनवतो रे, लिस्टमध्ये मी लिहितो पेन, नंतर काय घेतो मी, नंतर काय पेन्सिल, नंतर काय केलं मी पेन्सिल, नंतर इरेजर, नंतर काय केलं मी अजून काही पण घेऊन घेतलं स्केल, अशा 4-5 गोष्टी घेतल्या. आता मला काय करायचं आहे की जो आयटम आहे ना त्या आयटम डॉट रिमूव्हमधून काय करायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे मला. कशाला, जे पेन्सिल घेतलेलं आहे ना आपण पेन्सिल, त्याला काय करायचं मला रिमूव्ह करायचं आहे. रिमूव्ह करायचं आणि मी परत काय करतो प्रिंट आयटम करतो. जे आयटम आहे ना त्याला काय करतो प्रिंट करतो. याला जेव्हा मी रन केलं तिथं बघा काय प्रिंट झाला, पेन, इरेजर, स्केल. पेन, इरेजर आणि स्केल. पेन्सिलवाला गायब झाला. काय, कारण त्याला काय वापरलं मी, रिमूव्ह नावाचं फंक्शन. पण आता मला काय करायचं आहे, ही रिमूव्ह नंतर नाही, रिमूव्ह मी काढून टाकतो आणि मला आता एक इलेमेंट आहे ना इन्सर्ट करायचं आहे याच्यामध्ये. आयटम डॉट इन्सर्ट काय करायचं आहे मला इन्सर्ट करायचं आहे की जी सेकंडवाले जे आहे ना त्याच्या जागी तुम्ही काय करा
इथे ना असं डबल कोट्समध्ये ब्ल्यू पेन करून दे. काय करतो मी, ब्ल्यू पेन आहे ना तिथे जाऊन इन्सर्ट करा आणि तुम्ही काय करा, प्रिंट करा आयटमला. परत प्रिंट काय करा, आयटम प्रिंट करा. याला जेव्हा तुम्ही रन करशाल इथे बघा काय झालं, पेन, पेन्सिल, ब्ल्यू पेन, त्याच्यानंतर काय आलं, इरेजर, नंतर स्केल. म्हणजे काय 2 आला एलिमेंट काय तुमचा इथे इन्सर्ट झाला, पण हे पुढचे डिलीट झाले का आपले, नाही. इन्सर्ट म्हणजे काय, एखाद्या एक्झिस्टिंग डेटामध्ये जाऊन स्वतःचा एलिमेंट ॲड करणं. जसं पेन, पेन्सिल, ब्ल्यू पेन आपला कुठं झाला ॲड, 0 1 2 2, म्हणजे आता जिथं 2 हा इरेजरला होता ना त्याच्याच जागी फक्त कोण आला आता, ब्ल्यू पेन. पण तो गायब झाला का नाही, तो पुढं शिफ्ट झाला. तो कुठं झाला, पुढं शिफ्ट झाला. इरेजर कुठं झाला, पुढं शिफ्ट झाला. आणि नंतर आपला स्केल आलं ना. ते इन्सर्टचं काम काय ते समजलं. हे क्वेश्चन थ्रू अजून जास्त आपल्या गोष्टी क्लिअर होतं. आलं ना. आता पुढं जे आहे इन्सर्ट केल्यानंतर आता अजून एक क्वेश्चन आहे की लिस्टमध्ये तुम्हाला काही काउंट करायचे. काय लिस्टमध्ये तुम्हाला काही काउंट करायचे, जसं की राज, अमित, राज, स्नेहा, राज, हे काय तुमचे आता समजा एक लिस्ट आहे. आता मला हे बघायचं की राज किती वेळेस आलेलं आहे. तर राज किती वेळ आले, तर तुम्ही कशाला डायरेक्टली नेम्स डॉट काउंट राज प्रिंट करून द्या. काय करा, नेम किंवा एका व्हेरिएबलमध्ये काउंट राज मध्ये पण तुम्ही स्टोअर करू शकता. सिम्पली काय करायचं आहे तुम्हाला, आता मला हे बघायचं आहे की याच्यामध्ये ठीक आहे चला नवीनच बनवतो. आपलं काय काही मला 10 नंबर किती वेळ आलेलं आहे, नम नावाचं एक व्हेरिएबल घेतो आणि इथं काय करतो 10, 20, 10, 30, 10. आता मला हे बघायचं की 10 किती वेळेस आलेलं आहे. तर काय केलं मी, फक्त प्रिंट काय केलं, नम डॉट काय करायचं आहे आपल्याला, काउंट. आणि त्या काउंटमध्ये काय पास करायचं मला की हा 10 बेसिकली किती वेळा आलेला आहे हे मला सांगा. तर किती वेळा आलेला आहे रे, 10 किती वेळा आलेला आहे, 1 2 3. मग इथे किती, 3 वेळा. आपलं 3 म्हणजे आउटपुटमध्ये आपल्याला दिसेल. तर एक बेसिक क्वेश्चन अजून एक आपला कव्हर झालेला आहे. ते एक लिस्ट तुमचं एका क्वेश्चन वाईज पण तुमचं रिव्हिजन होऊन गेलं आणि नवीन नवीन गोष्टी पण तुम्हाला याच्यामध्ये समजून गेल्या. आलं ना. आता जे लेक्चर अटेंड करत असेल त्यांना समजत असेल. काही लोकांनी मी बघितले प्रॅक्टिस सेशन म्हणून सोडून देतात. आता ही प्रॅक्टिस सेशन मध्ये घेऊ का नको, बाकीच्या चॅनलवर तर नाही घेत, आपण घेतोय का, कारण आपल्याला घ्यायचं आहे तर प्रॉपरच घ्यायचं आणि सगळ्या मुलांना समजेल असंच घ्यायचं आहे. कारण क्वेश्चन थ्रू जास्त प्रॅक्टिस होईल आणि ते क्वेश्चन पण मी इथे घेण्याचा ट्राय करतो. आलं ना. क्वेश्चन 9 झाल्यानंतर आता लिस्टचे ऑलमोस्ट सगळ्या गोष्टींना आपण टच केलेलेच आहे. अजून फॉर लूप झाल्यानंतर अजून एकदा लिस्ट आणि टपलवर क्वेश्चन घेऊ की जे फक्त फॉर लूप आणि वाईल लूपच्या बेसिसवर असतील, जे ॲक्च्युअली लिस्ट आणि टपल डिक्शनरी सेटवर ॲक्च्युअलमध्ये लूप यूज केलेले राहतील. मी शिकवल तुम्हाला पुढे जाऊन. आत्ता बघून तुम्हाला काय करायचं आहे की लिस्ट, टपल, डिक्शनरी आणि सेट काय राहतं म्हणून मी आधी शिकून दिलं, कारण आपल्याला पुढे ॲडव्हान्स अजून काम करायचे. जसं आता काय क्रिएट टपल ऑफ 5 फ्रूट्स अँड प्रिंट इट. जसं की ॲपल, बनाना, मँगो, ग्रेप्स आणि ऑरेंज हे काय झाले तुमचे, हे टपल आहे. आता मला काय करायचं आहे की मला याला प्रिंट करायचं आहे. टपल कसं करता रे, जे स्क्वेअर ब्रॅकेट होतं लिस्टमध्ये त्याच्या जागी काय करायचं तुम्हाला, फक्त राऊंड ब्रॅकेट आपल्याला टाकून द्यायचे. हे झालं टपल. आणि टपल कोणता डेटा टाईप राहतो हे कमेंट करून मला नक्की सांगा. आलं ना. आणि लिस्ट कोणता डेटा टाईप असतो, म्हणजे म्युटेबल आहे का इम्युटेबल आहे, तुम्ही मला काय करा, ज्यांनी लेक्चर बघितलं त्यांना माहिती आहे. आता ज्यांनी नाही बघितलं त्यांनी जाऊन बघा आणि ज्यांना माहिती त्यांनी कमेंट लगेच करा, या मिनिटालाच लगेच कमेंट करा, मेन्शन करा की या मिनिटावर मी बोलतोय आणि तुम्ही त्याचा आन्सर दिलेले. आलं ना. तर सगळ्यात पहिले काय करतो मी, टपल. आता टपलमध्ये कसं डिक्लेअर करतात, जसं की हे याला प्रिंट करायचं तर मी इथं स्क्वेअर ब्रॅकेट काढून टाकेल, फक्त लिस्ट होती ना त्याच्या जागीच काय स्क्वेअर ब्रॅकेट मी करून म्हणजे राऊंड ब्रॅकेट करून दिलं आणि मी काय केलं त्या नमला इथं प्रिंट केलं. काय केलं रे, नमला इथं प्रिंट केलं. तर आपली ही टपल इथं प्रिंट झाली. तुम्ही म्हणशाल कशावरून टपल आहे, इथं बघा 2 राऊंड ब्रॅकेट आलेली, पण मला त्याचं टाईप पण चेक करायचं तर काय करेल मी, प्रिंट टाईप ऑफ नमचा तुम्ही टाईप सांगा. नमचं टाईप काय, नमचं टाईप आहे तुमचा क्लास टपल. तर टपल आपला झाला आणि नंतर काय ती पूर्णच्या पूर्ण टपल इथं प्रिंट आपलं झालेलं आहे. पूर्णच्या पूर्ण टपल काय आपलं प्रिंट झालेलं समजलं. तर हे झालं आपलं काय टपलचं क्वेश्चन नंबर 1 हा डिस्कस झालेला आहे. नंतर आता अजून एक आहे की तुम्ही टपलला ॲक्सेस कसं करता. ॲक्सेस डायरेक्ट इंडेक्सिंगनुसार ॲक्सेस करतो, म्हणजे की गिवन टपल दिलेली तुम्हाला रेड, ब्ल्यू, ग्रीन, येलो, पर्पल. आता मला काय पाहिजे की 0वर कोणता आहे तर रेड आहे, 2वर कोणता आहे तर ग्रीन आहे, -1वर कोणता आहे पर्पल आहे तर पर्पल आपला फर्स्ट, मिडल अँड लास्ट एलिमेंट प्रिंट करा. जसे लिस्टमध्ये क्वेश्चन होते ऑलमोस्ट तसेच क्वेश्चन आपले इथं आलेले. तर इथं काय करतो मला एक एक पोझिशनवर जाऊन बघायचं की वेगवेगळे तिथं ते घेतले आपण नंबर घेऊ. इथं मला काय करायचं प्रिंट, काय केलं प्रिंट, मला बघायचं की नम ऑफ 0वर कोणता, ह्या टपलमध्ये नम ऑफ 0वर काय आहे ते मला सांगा, किंवा प्रिंट नम ऑफ 1वर काय आहे ते मला सांगा.
आलं ना. आता काय इथं काय झालं रे, प्रिंट, हां सॉरी टी राहून गेला आपलं, ठीक आहे. प्रिंट 0 प्रिंट 1, तर 0वर काय आहे 10 आहे, 1वर काय आहे 20. तर आपले दोघं काय झाले इथे प्रिंट आपले झालेले, दोघं काय झाले आपले प्रिंट झालेले. तर हे झालं की आपण टपलमध्ये इंडेक्सिंग कसं करतो, काय करतो टपलमध्ये इंडेक्सिंग कसं करतो, हे दोन्ही आपले प्रिंट तिथे झालेले. 2 क्वेश्चन झाले. आता तिसरा क्वेश्चन कोणता आहे, तिसरा क्वेश्चन बघा, हे काय आहे, रिफ्रेश. तिसरा क्वेश्चन कोणता आहे आपला, टपलमधला पहिला झाला, दुसरा झाला. आता तिसरा आहे की डेमॉन्स्ट्रेट स्लायसिंग. टपलमध्ये स्लायसिंग आहे, लिस्टमध्ये पण स्लायसिंग आहे, आणि अजून कुठं स्लायसिंग बघितली आपण, स्ट्रिंगमध्ये पण स्लायसिंग. हाल दे ना. आता डेमॉन्स्ट्रेट टपल स्लायसिंग म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की एक स्पेसिफिक तुकडा त्याच्यामधून काढायचा, जसं की 10, 20, 30, 40, 50, 60. याच्यातून मला काय करायचं आहे, नंबर्स मला काय करायचे की 3 पर्यंत, म्हणजे 0, 1, 2 आणि 3. तर हा 3 वाला इन्क्लूड करायचा आहे का आपल्याला, नाही. मग कुठपर्यंत घ्यायचं आहे, 0, 1, 2 म्हणजे 10, 20, 30 आपले काय होतील इथं प्रिंट आपले होऊन जातील. 10, 20, 30 काय इथं प्रिंट होऊन जातील. सिम्पली काय करायचं मला, सिम्पली काय करायचं रे, जसं की मी आता केलं प्रिंट, मला स्लायसिंग करायची आहे. स्लायसिंग कशी करायची, मला स्लायसिंग करायची की नम नावाचं जो व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही काय करा की स्पेसिफिक पार्ट काढा. आता मी काय करतो, स्टार्टिंगवाला इंडेक्स 1 पासून तर काय करा तुम्ही मला 3 पर्यंत करून देतो. 1 पासून 3 पर्यंत म्हणजे काय प्रिंट होईल रे, 1 आणि 2, 3 पर्यंत जाईल का नाही, आपण याला इन्क्लूड करतो का नाही. आलं ना, ते बघितलं असेल तुम्ही, ज्यांनी टपलचं लेक्चर बघितलं त्यांना माहीत असेल. त्याचं आन्सर काय येईल रे माझं, 1वर काय आहे 20 आणि 2वर काय आहे 10 आहे, आणि 3 काय आपल्याला इन्क्लूड नाही करायचं, म्हणजे 20 आणि 10 काय आपल्या इथे प्रिंट होऊन जाईल. आलं ना. अजून काय एक स्लायसिंग आहे की तुम्ही डायरेक्टली एंडवाला पण पास करू शकता, तुम्हाला स्टार्टवाला पास करायची गरज नाही. काय तुम्ही डायरेक्टली एंडवाला पण पास करू शकता. एंडवाला काय रे 4, तर एंडवाला 4 आहे, तर मी काय केलं 4 केलं, तर म्हणजे काय येईल रे 0. आता इथं तुम्ही स्टार्टिंग पास नाही केलं तर बाय डिफॉल्ट काय समजून घेतो तो 0, 0, 1, 2, 3, 4 वाला घ्यायचा आहे का नाही, 4 पर्यंत नाही पण 3 पर्यंत तर घ्यायचे, 0 to 3 पर्यंत काय सगळ्याचे सगळे आपले इथं प्रिंट होतील. इथं बघा काय प्रिंट झालं, 10, 20, 10 आणि 30, 10, 20, 10 आणि 30. लास्टवाला घेतला का आपण, नाही. आलं. ते स्लायसिंग कशी परफॉर्म होते ते पण सांगितलं. अजून एक कोणतं वे आहे स्लायसिंगचं, प्रिंट. मी आता काय करतोय, नम इथून पास करतोय 1, आणि मी लास्टला काहीच पास करत नाही, लास्टला काही पास करत नाही, लास्टला पास करत नाही, मग काय होईल रे, इथं बघा प्रिंट, लास्टला काही पास करत नाही. आणि तो काय करत माहिती का, 1 पासून तर पूर्ण इथपर्यंत जाईल, कारण तो काय बाय डिफॉल्ट काय करतो, लेंथ काय राहते माहिती ना, जेवढे नंबर ऑफ एलिमेंट आहे किती, 1, 2, 3, 4, 5 आहे. आणि इंडेक्सिंग कशी 0, 1, 2, 3, 4 पर्यंत आपले आहे. पण जे आता 5 इथं पास केलं तर म्हणजे काय, तो 1 पासून तर 4 पर्यंत सगळे गेले ना, 5ला नाही इन्क्लूड करायचं, पण त्याच्यापेक्षा आधीपर्यंत जाऊ शकतो ना. म्हणून हा पूर्ण पार्ट काय माझा इथे प्रिंट झालेला दिसेल. बघायचं तुम्हाला, इथं बघा कुठं 20, 10, 30, 10 सगळेचे सगळे काय लास्टला तुम्हाला प्रिंट होऊन दिसेल. आलं द्या ना. तर हे झालं आपलं क्वेश्चन नंबर 3. कशाचा, टपलचा आपला क्वेश्चन नंबर 3 आपल्या इथे झालेला. त्याच्यानंतर आता काय क्वेश्चन नंबर 3 नंतर पुढं आपलं आहे फाइंड द लेंथ ऑफ दी गिवन टपल. तर आता मला नाही वाटत याची जास्त सांगण्याची गरज आहे. लेंथ फाइंड करायची तर काय करायचं, लेंथ नावाचं फंक्शन आहे. तुमचे जेवढे नंबर ऑफ असेल ते काय लेंथमध्ये तुम्ही काय करा, फक्त सिटीजला पास करा, तुमची लेंथ पण आपली इथे प्रिंट होऊन जाईल. आता हा एक क्वेश्चन थोडा वेगळा वाटू शकतो तुम्हाला, याच्याबद्दल थोडे डिस्कस घेऊ. चेक इफ अ व्हॅल्यू एक्झिस्ट इन अ टपल, की आपल्याला चेक करायचं की ही व्हॅल्यू ह्या टपलमध्ये एक्झिस्ट करते की नाही. त्याच्यासाठी कोणतं ऑपरेटर वापरतो, इन नावाचं ऑपरेटर आपण वापरायचो. जसं की आता मला चेक करायचं की ॲनिमल्स आहे, इथं डॉग, कॅट, लायन, टायगर हे आपले ॲनिमल्स आहे. आता मला काय बघायचं आहे, इफ कॅट इन ॲनिमल्स, मला काय बघायचं आहे, कॅट इन ॲनिमल्स. जे कॅट आहे काय या ॲनिमल्समध्ये आहे का, हो आहे, तर तुम्हाला काय करायचं, कॅट इज प्रेझेंट आपलं येऊन लागेल. अदरवाईज काय कॅट नॉट फाउंड असं आन्सर आपल्याला लिहून लागेल. तर सिम्पली काय करायचं रे, तुम्ही काय करा माहिती का, माझा क्वेश्चन चालू आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिली गोष्ट, तर लगेच स्वतः इम्प्लिमेंट करून बघायचं. भले मी व्हिडिओ सांगतोय चालू ठेवायचा, पण स्वतः न बघता ट्राय करायचं. जसं की आता मी काय केलं की ॲनिमल नावाची एक लिस्ट बनवायची किंवा टपल बनवायचं सांगितलं, सॉरी बघा टपल्स. त्याच्यात काय केलं मी, पहिला ॲनिमल कोणतं आहे, कॅट आहे. नंतर कोणते, नंतर आपलं आहे काऊ आहे. नंतर आपलं काय टायगर आहे. नंतर 3च ठेवतो, चला 3च मला ठेवायचे. आता मला करायचं काय याच्यामध्ये,
याच्यामध्ये करायचं काय की मला हे चेक करायचं आहे की मला हे चेक करायचं आहे इफ कॅट इन कशामध्ये ॲनिमल कोलन, तर मला काय करायचं आहे इंडेंटेशन द्या, कारण की इफचा जो स्कोप आहे तो तुम्हाला इंडेंटेशनद्वारेच डिनोट करतो. तिथे काय करली ब्रॅकेट वगैरे आहे का नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे प्रिंट की प्रेझेंट किंवा पी मी लिहितो फक्त सिम्पली. त्याच्यानंतर काय अदरवाईज काय पी नाही तर काय नॉट प्रेझेंट म्हणजे एन पी लिहून देतो मी. आता एल्स बघायचं मला आता एल्स लिहायचं. मग मला काय करावं लागेल त्या इफच्या स्कोपच्या बाहेर यावं लागेल म्हणजे इंडेंटेशन काढून द्यावं लागेल. आणि इथं काय करायचं मला प्रिंट काय एन पी करून देतो नॉट प्रेझेंट. तर याला जर मी रन केलं तर बघा काय आलं आपलं काय आलं कॅट काऊ टायगर की कॅट ह्या ॲनिमलमध्ये आहे का प्रेझेंट हो आहे तर काय पी आला म्हणजे प्रेझेंट आहे. अदरवाईज काय नॉट प्रेझेंट आहे. मग तुम्ही म्हणशाल सर नॉट प्रेझेंट आहे कशावरून कळेल मला. जसं की आता मी काही पण टाकून देतो काऊ काय जर डॉग टाकून दिलं डॉग आहे का याच्यामध्ये नाही. मग काय यायला पाहिजे माझे नॉट प्रेझेंट यायला पाहिजे. इथं बघा एन पी म्हणजे काय नॉट प्रेझेंट आपला आउटपुटमध्ये आलेला आहे. तर हा एक नवीन वेगळ्या टाईपचा क्वेश्चन होता ज्यांना जमला असेल. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला सोल्युशन पण पाठवली मागच्या ह्याच्यातले बघा आलं ना. आता पुढचा क्वेश्चन आहे की क्रिएट अ टपल ऑफ स्टुडंट मार्क्स अँड फाइंड द ॲव्हरेज ऑफ द मार्क्स. आता ॲव्हरेज फाइंड करायचं म्हणजे किती जेवढे नंबर ऑफ स्टुडंट दिलेले त्यांची सगळ्यांची काय करा किंवा मार्क्स दिलेले त्यांची काय करा ॲडिशन करा डिवाइड बाय काय रे किती नंबर ऑफ स्टुडंट आहे. तर किती नंबर ऑफ स्टुडंट आहे कशावरून समजेल मला लेंथ नावाचं जे फंक्शन आहे त्याच्यावरून समजेल. किती मार्क्स आहे किती सब्जेक्टचे मार्क्स आहे कशावरून समजेल मला लेंथ नावाचं फंक्शन. इथं काय केलं मी सम. आता सम टोटल फाइंड करायची तर आपल्याला काय सम नावाचे फंक्शन आहे सम ऑफ मार्क्स डिवाइड बाय लेंथ ऑफ द मार्क्स. म्हणजे की याला मी व्यवस्थितपणे समजवतो. सम किती याचं सम बघा हा 75 हा 80 हा 60 90 आणि 85 यांना ॲड करायचं आहे मला. तर ॲड करण्यासाठी काय सम टोटल काढण्यासाठी काय की तुम्ही काय करा या मार्क्स नावाचे जे व्हॅरिएबल आहे ते कुठं पास करा तुम्ही सम नावाचं जे फंक्शन आहे इनबिल्ट फंक्शन आहे जे काय कॅल्क्युलेट करून देणार आहे आपले जेवढे नंबर आहे त्या नंबरचे ॲडिशन करून मला देणार आहे. आणि आता मला हे बघायचं आहे ॲव्हरेजचा फॉर्म्युला काय असतो टोटल डिवाइड बाय नंबर ऑफ किती मार्क्स किती स्टुडंटचे मार्क्स किंवा किती सब्जेक्टचे मार्क्स आहे आपले. तर नंबर ऑफ मार्क्स मग मी आता पूर्ण मोजत थोडी बसणार आहे. माझ्याकडे एक पायथॉनमध्ये अजून एक फंक्शन आहे की तुम्ही तेवढी लेंथ असेल ना तेवढेच त्याचे नंबर असेल. तर मी लेंथ ऑफ काय केलं मार्क्स केलं. लेंथ ऑफ जी टोटल येईल त्याला डिवाइड बाय किती केलं 1 2 3 4 5. तर 5 मग काय जेवढे नंबर ऑफ एलिमेंट आहे तीच काय राहणार आहे माझी लेंथ राहणार आहे. आणि ॲव्हरेज नावाच्या व्हॅरिएबलमध्ये स्टोअर केलं आणि मला काय यांचा पूर्ण ॲव्हरेज आपल्याला प्रिंट करून मिळाला. काय यांचा पूर्ण ॲव्हरेज मला प्रिंट करून मिळाला. तर सिम्पली ॲव्हरेजचा एक प्रोग्राम आहे जो एक तुम्हाला नवीन वाटू शकतो तो पण आपण इथे डिस्कस करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं की आता मी काय टाकतो की नम नावाचं किंवा मार्क्स नावाचं एक व्हॅरिएबल घेतो ज्याच्यामध्ये आता एक टपल तयार करणार आहे मी. त्या टपलमध्ये काय 10, 20, 30, 40, 50 हे काय माझे मार्क्स आहे. आता ह्या मार्क्सचं मला काय करायचं ॲव्हरेज फाइंड करायचं. तर AVJ नावाचं एक व्हॅरिएबल घेतलं याच्यामध्ये काय सम नावाचं एक पहिल्यांदा जे काय करेल त्या मार्क्सचं सम मला काढून देईल. डिवाइड बाय मला काय करायचं आहे सम नंतर मला काय करायचं लेंथ ऑफ दी काय लेंथ ऑफ दी मार्क्स आणि लास्टला काय करायचं मला प्रिंट काय त्या ॲव्हरेजला मला प्रिंट करायचं. काय करायचं त्या ॲव्हरेजला मला प्रिंट करायचं. 10, 20, 30, 40, 50 यांची ॲडिशन काय येईल रे 150 डिवाइड बाय 5 म्हणजे काय ॲव्हरेज काय येईल माझं 30. तर बघायचं काय आलं 30.0. आणि मी तुम्हाला सांगितले पायथॉनमध्ये आपण डिवाइड करतो तो भले तो ॲज इट इज काय समजून घेतो की हा कोणत्या टाईपचा डेटा आहे फ्लोट टाईपचा डेटा आहे. म्हणून माझा रिझल्ट काय आला इथं 30.0 आपला हा एक डेसिमल फॉर्ममध्ये काय आलेला आहे रिझल्ट आपला आलेला आहे. तर ॲव्हरेज कसं फाइंड करता हा पण क्वेश्चन इथं झालेला आहे. त्याच्यानंतर अजून एक क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7 की तुम्ही 2 टपलला डायरेक्टली कॉन्केनेट म्हणजे जोडू शकता. जसं की टपल 1 काय 1 2 3 नंतर काय 4 5 6 असे 2 टपल आहे टपल 1 आणि टपल 2 यांचं मला काय करायचं आहे जोडायचं म्हणजे काय करावं लागेल मला डायरेक्टली प्लस जे ऑपरेटर आपण स्ट्रिंगवर लागत होतो ना सेम तुम्ही काय करू शकता इथं कॉन्केनेट म्हणजे त्यांना जोडण्यासाठी पण करू शकता. डायरेक्टली प्लस यूज करा आणि रिझल्टमध्ये तुम्ही जे स्टोअर केलेलं त्याला प्रिंट करा. रिझल्टमध्ये जे स्टोअर आहे त्याला काय करा प्रिंट डायरेक्टली करून द्या. तर सिम्पली काय करतो मी जसं की एक टपल आहे याच्यासमोर अजून एक नम नावाचं एक टपल घेतलं ज्याच्यामध्ये मी काय स्टोअर करतो याच्या पुढचे नंबर जसं की 60 नंतर काय 70 नंतर काय 80 नंतर काय 90 नंतर काय 100 असे आपले काय सगळ्याचे सगळे काय झाले आपले इथे प्रिंट झालेले सगळे काय झाले
सगळे काय झाले आपले प्रिंट झालेले. आता काय मार्क्स प्लस मला काय करायचं रिझल्ट नावाचं अजून एक हे बनवलं मी, टपल बनवतोय. ते टपल कसं बनणार आहे माहिती का, हे मार्क्स प्लस काय नम यांच्या दोघांचं काय करायचं कॉन्कॅटिनेशन, म्हणजे मला ते जोडायचे. आणि नंतर काय करायचं मला प्रिंट कशाला करायचं मला 2 मिनटं. प्रिंट कशाला करायचं मला प्रिंट मला कशाला करायचे मला करायचे कशाला, की जे रिझल्ट आहे त्याला काय करायचं प्रिंट मला करायचे, रिझल्टला काय करायचं प्रिंट मला करायचं. तर याला जेव्हा मी रन केलं तर रन करून माझं काय आलं 10 20 30 40 50 60 70 80 90 100. तुम्ही म्हणशाल पहिल्या याच्यात तर एवढेच होते, मग रिझल्टला प्रिंट केला असं काय झालं, ते 2 टपल काय झाले आपले जोडले गेले. 2 टपल काय झाले आपले जोडले गेले. आलं ना, हे रिझल्ट आपला इथं आलेलं. हाऊ मेनी टाइम्स अ नंबर अपेअर इन टपल. एक स्पेसिफिक नंबर किती वेळा आलेला आहे त्या नंबर डॉट काउंट करायचा आणि जो नंबर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा तो काय करा फक्त आपल्याला 5 इथं करून द्यायचं. हा एक इझी क्वेश्चन आहे, तो तुम्ही ट्राय करू शकता. नंतर इंडेक्स जर फाइंड करायचं तर नेम्स डॉट इंडेक्स की राजचं इंडेक्स किती 0 1 2, तर 2 माझा इथे प्रिंट होऊन जाईल. आलं ना. आणि लास्टलाच एक क्वेश्चन आहे, हा तुम्ही ट्राय करायचा, याचं सोल्युशन पण मी इथे नोट्समध्ये दिलेले. तर असे टोटल सगळ्या गोष्टी रिवाईज करण्याचा प्रयत्न केला मी क्वेश्चन थ्रू लिस्ट आणि टपलला. आता उद्या आपण स्टार्ट करू डिक्शनरी आणि त्याच्यानंतर पुढचे जे व्हिडिओ आहे आपले ते कंटिन्युअसलीमध्ये येतच राहतील. तुम्हाला एकच काम करायचं आहे, रिवाईज करायचं आणि प्रॅक्टिस करायची मागचे क्वेश्चन. मी इनबिल्ट फंक्शनॅलिटीज ज्या शिकवले त्या काय करायचे क्वेश्चन थ्रू अप्लाय करून बघायचे, कारण याच्यामध्ये खूप जास्त रिमेंबरिंग पार्ट पण आहे. पण ते कसं लक्षात राहील, तुम्ही जेवढं जास्त क्वेश्चन प्रॅक्टिस कराल त्यानुसारच तुमचं लक्षात राहील. आपल्या आता एक रिव्हिजन लेक्चर झालेले, आता पुढचं लेक्चर काय होईल आपलं नवीन टॉपिकवर आपलं होईल. तोपर्यंत मागचे क्वेश्चन सॉल्व करा. तुम्हाला काही जे डाऊट असेल ते मला कमेंट करा. आणि काही विद्यार्थ्यांनी सांगितले नंबर सिस्टीमवर व्हिडिओ बनवा, तर त्याचा एक सेपरेट व्हिडिओ येईल, त्याच्यासाठी अजून वेट करा. बाकीचे टॉपिक तुम्ही तोपर्यंत संपवत चाला. आजच्या दिवस एवढंच, बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच, ऑल द व्हेरी बेस्ट.